राज्यातल्या 18 जिल्ह्यात तापमान वाढलं। 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्याही पुढे। यवतमाळचं तापमान 45 अंशांवर तर जळगावचा पारा 43 अंशांच्या पुढे। वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण। वर्धा जिल्ह्याचं तापमान 44 अंशांवर। उन्हामध्ये बाहेर पडू नये तसंच उन्हापासून संरक्षण करण्यासंदर्भातले गाईडलाईन्स प्रशासनाकडून प्रसिद्ध। 10 जूनपर्यंत मुंबईसह कोकणात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता, तर 31 मेला मान्सून केरळमध्ये पोहोचणार। दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज, तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष सुरू होणार। दुर्घटना घडल्यास आपदग्रस्तांना मदतीसाठी आपत्कालीन कक्ष 1 जूनपासून कार्यान्वित होणार। आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक। राज्यात पावसाळ्यापूर्व राज्य आपत्ती व्यवस्थापनाचा मुख्यमंत्री आढावा घेणार। बुलढाण्याच्या खामगाव शेगाव रोडवरती सोसाट्याच्या वाऱ्यामुळे टपरी उडून उभ्या बसवरती जाऊन आदळली। बसमधला एक प्रवासी जखमी। चक्रीवादळ आणि अवकाळी पावसानं पश्चिम विदर्भात मोठं नुकसान। उन्हाळी पिकं भिजल्यामुळे शेतकरी संकटात। खांब कोसळून अनेक गावात कित्येक तासांपासून वीज गायब। वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडून जाऊन दगड डोक्यात पडून एकाचा मृत्यू। धाराशिवच्या सांगवी गावातली घटना। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली। पंढरपूर तालुक्यात कासेगावसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस। उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। नागनाथ नगर इथे अनेक घरांवरचे पत्रे उडाले। जोरदार वादळी वाऱ्यामुळे 10 ते 15 घरांचं नुकसान। अकोल्याच्या पातूर आणि बाळापूर तालुक्यात अवकाळी पाऊस। पातूरच्या सस्ती आलेगाव चांदणी परिसरात घराचे पत्रे उडाले, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली। बीडच्या पूस येथे वादळी वाऱ्यामुळे एका मंदिराची स्वागत कमान कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। जवळच उभ्या असलेल्या कारचा मात्र चुराडा। पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। भटुंबरे परिसरात वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। लातूरमध्ये वादळी वारे, वीज पडून 2 जणांचा मृत्यू। फळबागांचं प्रचंड नुकसान। बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं असलगाव बाजार समितीच्या शेडवरचं छत उडालं। शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल भिजल्यामुळे मोठं नुकसान। यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्यातील तिवरंग, चिखली, मलकापूर या गावांना वादळाचा तडाखा। जवळपास 25 घरांची पडझड। अनेक ठिकाणी झाडं पडून रस्ते बंद। सोलापूर शहरामध्ये 5 दिवसांआड पाणी पुरवठा, तर ग्रामीण भागात काही ठिकाणी तब्बल 10 ते 12 दिवसांआड पाणी पुरवठा। नागरिकांच्या सोयीसाठी काही ठिकाणी बोरवेलची सुविधा। आज 10वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवरती ऑनलाईन निकाल। डेक्कन क्वीनला 1 जूनला 94 वर्ष पूर्ण होतात, मात्र वाढदिवसाच्या दिवशीच डेक्कन क्वीन रद्द। मुंबई पुणे प्रवाशांचा हिरमोड। सीएसएमटी इथे ब्लॉक असल्यामुळे 1 जूनला पुणे मुंबई मार्गावरती धावणाऱ्या डेक्कन क्वीनसह सिंहगड, प्रगती, इंटरसिटी या रेल्वे गाड्या रद्द असतील। प्रवाशांना ब्लॉकचा फटका। येत्या शुक्रवारी कोकण रेल्वेवरती 2.5 तासांचा मेगा ब्लॉक। दुरुस्तीच्या कामांसाठी कोकण रेल्वेवर रत्नागिरी ते वैभववाडी रोड दरम्यान ब्लॉक असेल। आजपासून जळगाव पुणे विमानसेवा सुरू। तिकिटाचे दर 2000 रुपये असतील। बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या 12वी नंतरच्या पदवी अभ्यासक्रमाच्या नावात बदल। मुंबई विद्यापीठाचा निर्णय। बीकॉम मॅनेजमेंट स्टडीज असा हा अभ्यासक्रम ओळखला जाईल। कोकण पदवीधरमधनं मनसेची अभिजित पानसेंना उमेदवारी। विधान परिषद कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे रिंगणात। लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा संपताच मनसेमधली खतखत समोर। नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांची मिसळ पार्टी। यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांची स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबद्दल ऑन कॅमेरा नाराजी व्यक्त। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक। सुनील तटकरे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांची उपस्थिती।
धीरज शर्मा आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार। राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीला धीरज शर्मा सुद्धा हजर असतील। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मांचा राजीनामा। पक्ष नेतृत्वाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे वेगळा निर्णय। शर्मा यांच्या निकटवर्तीयांची माहिती। 1 जूनला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बोलावली इंडिया आघाडीची बैठक। निवडणुकांचा आढावा आणि पुढच्या रणनीतीवरती बैठकीत चर्चा अपेक्षित। मालेगावमध्ये माजी महापौरांवर गोळीबार। हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावरती 3 गोळ्या झाडल्या। गोळीबाराच्या दुर्घटनेत अब्दुल मलिक गंभीर जखमी। पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी 2 डॉक्टरांना अटक। ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरलोल यांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप। लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटलांचा विजय निश्चित। गेल्या निवडणुकीपेक्षा मताधिक्य कमी असेल, मात्र विजय निश्चित। आमदार राम शिंदेंना विश्वास। अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्यास जितेंद्र आव्हाडांचा विरोध। बुधवारी महाडमध्ये जाऊन जितेंद्र आव्हाड मनुस्मृतीची होळी करणार। राष्ट्रवादी सोसायटी कनेक्टनं राबवलेल्या वेध भविष्याचा सोसायटी अभियानाचा अजित पवारांकडून आढावा। या अभियानाचा सोसायट्यांमधला समस्या सोडवण्यास फायदा होईल। भाईंदरच्या उत्तर इथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये भाजपच्या विस्तारक समीक्षा वर्गाची बैठक। देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। मुख्यमंत्र्यांकडून वडाळा, सुनाभट्टी, बीकेसी, जोगेश्वरी आणि दहिसर परिसरात नालेसफाईचा आढावा। नाल्यावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। सायन रुग्णालय परिसरातील हिट अँड रन प्रकरणी आरोपी डॉक्टर राजेश डेरे यांना जामीन मंजूर। 20,000 रुपयांच्या जातमुचलक्यावरती डेरे यांची सुटका। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कर्जवाटप, दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या निधीवरती डल्ला मारल्याचा आरोप। आमदार गोपीचंद पडळकरांकडून संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीची मागणी। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी पनवेलच्या होर्डिंग कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी। सिडकोनं होर्डिंग काढण्याचे दिलेले आदेश रद्द करण्याची याचिकेतनं मागणी। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह गुन्ह्याच्या तपासाबाबत पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये बैठक। विशाल अग्रवालच्या पोलीस कोठडीसाठी आज पोलीस न्यायालयामध्ये मागणी करते। जळगाव रामदेववाडी अपघात प्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी आज संपतेय। न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये शिवसेनेनंच लढावी असा आग्रह। ही जागा लढवण्याचा आपण इच्छुक, दीपक सावंत यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।